प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं, असं पाडगावकरांनी म्हणलं जरी असलं, तरी ते प्रत्येकाचं प्रेम काही सारखं नसतं. प्रत्येकाची प्रेमाची गोष्ट ही थोडीशी का होईना वेगळी असते. आपल्या स्वतःतच खूप खास असते आणि प्रत्येकाला आपलं पहिलं प्रेम आयुष्यभर मिळतं असंही नाही. अशीच एक गोष्ट, एका प्रेमाची गोष्ट, तशी ती फार काही सुंदर देखणी वगैरे नव्हती. आपली चार चौघांसारखीच, पण डोळ्यातून आणि चेहऱ्यावरून आत्मविश्वास मात्र दिसून यायचा. एका छोट्याशा गावातून शिक्षणासाठी शहरात आणि ह्या मोठ्या कॉलेजमध्ये आलेली. नवीन वातावरण, नवी मित्रमैत्रिणी ह्यात रमली. कॉलेजचं एक वर्ष भरभर कसं निघून गेलं कळलंच नाही आणि दुसऱ्या वर्षीच ॲडमिशन घ्यायला जाताना तिने त्याला पाहिलं. कॉलेजच्या ह्या हिरवळीवर जिथे मुलं उगाच उनाडक्या करत होती, तिथे तो मात्र सायकॉलॉजीच्या कुठल्याशा पुस्तकात डोकं घालून बसलेला. भोवतालच्या जगाशी सुटून आपल्या एका वेगळ्याच जगात हरवलेला. ॲडमिशन करून नंतर ती आपल्या विभागात निघून गेली आणि नंतर दिवसभरात आपल्या विसरून पण गेली. असाच अधेमध्ये तो दिसायचा, कधी पुस्तकात, कधी मित्रांच्या घोळक्यात, कधी मैत्रिणींच्या गराड्यात, पण तिने कधी इतकं लक्ष दिलं नाही. आणि होता होता गॅदरिंगचे दिवस आले. अँकरिंगचे ऑडिशन्स द्यायला ती गेली आणि तिथे चक्क परीक्षक म्हणून तिला तो दिसला. त्याला बघून पहिल्यांदा तिला काहीतरी वेगळं वाटलं. हृदयात धडधडलं. स्टेजवर वक्तृत्व स्पर्धांमध्ये बिनधास्त बोलणारी ती आज मात्र घाबरली. पण सगळं अवसान एकवटून त्याच्याकडे शक्यतो न पाहता तिने ऑडिशन दिलं आणि निघून गेली. निवड झालेल्या लोकांना SMS द्वारे कळवणार होते. निकाल काहीही असला तरी आपल्याला काहीही फरक पडणार नाही असं भासवणाऱ्याला तिला मनातून मात्र वाटत होतं की तिची निवड व्हावी. आणि 2 दिवसांनी SMS आला. तिची निवड झाली होती. मनातून आनंदून गेली होती ती. पण हा आनंद निवड झाल्याचा नसून वेगळाच होता, हे तिला कळून आलं होतं. निवड झालेल्या लोकांना पुढे 15 दिवस थोडंसं प्रशिक्षण देणार होते आणि त्यासाठी त्या सगळ्यांना एक दिवस कॉलेजच्या कॉमन हॉलमध्ये बोलावलं होतं. तिथे गेल्यावर तिला कळलं, त्यांना शिकवणारा प्रशिक्षक तोच होता. तिला अगदी आकाश ठेंगणं झालं त्याला बघून. तो मात्र तसाच होता. शांत, हसला तरी त्यातही गंभीरता असणारा. हळूहळू त्याचं प्रशिक्षण सुरू झालं. आता ती अधीरतेने लेक्चर्स संपवून प्रशिक्षणाला जाण्याची वाट बघायला लागली. किंबहुना ते कॉलेजला जाण्यासाठी जायला लागले. त्याचं शिकवणं, त्याने सांगितलेले सगळे बारकावे अगदी मन लावून ऐकायला लागली. त्याच्याकडे निरखून बघताना तिला लक्षात आलं की हसल्यावर त्याला उजव्या गालावर खळी पडते. त्या खळीत तिचा जीव गुंतला. पण अजूनही इतकी मैत्री झाली नव्हती. दोघं एकमेकांना पूर्ण ओळखतात असंही नाही. ती त्याच्यासाठी एक विद्यार्थिनीच होती. त्याच्यासाठी मात्र तो आता फक्त एक शिक्षक किंवा कॉलेजमध्ये शिकणारा एक मुलगा राहिला नव्हता. त्याहून जास्त काहीतरी झालं होतं. एक दिवस एक लेक्चर होणार नव्हतं, त्यामुळे ती नेहमीच्या वेळेपेक्षा आधी कॉमन हॉलमध्ये गेली. कुणीही आलेलं नसणार ह्याची तिला खात्री होती. पण तिने पाहिलं की त्या कॉमन हॉलमध्ये तो आलेला होता आणि कुठल्याशा पुस्तकात हरवून गेलेला. नेहमीसारखाच पावलं न वाजवता ती त्याच्याजवळ गेली. पण तिच्या जाण्याने त्याची ती आत्मआनंद मूर्ती भंग झालीच. त्याने हसून तिच्याकडे पाहिलं आणि तिचा जीव आभाळा एवढा झाला. मग जुजबी बोलणं सुरू झालं. तो देखील विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता, पण वाचनाची आवड होती. मराठी साहित्यावर प्रेम होतं. ती स्वतःसुद्धा विज्ञान शाखेची विद्यार्थिनी होती, पण साहित्यावर तिचंही खूप प्रेम होतं. आणि इथे आल्यापासून असा वाचनही, साहित्याची आवड असणारा कोणीतरी पहिल्यांदाच तिला भेटला होता. त्यामुळे त्यांच्या त्या भेटीने आणि आवडीने त्यांचे मैत्रीचे दरवाजे उघडले. कालांतराने एकमेकांचे मोबाईल नंबर दिले आणि घेतले गेले. पुस्तकं, लेखकांवरून सुरू झालेली ही मैत्री पुढे एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यातही आली. सुख आणि दुःख वाटले जाऊ लागले. त्यांचं आयुष्य ऐकताना कित्येकदा तिने डोळ्यातलं पाणी डोळ्यातच आटवलं होतं आणि ह्या सगळ्यामधून तिचं त्याच्यावर प्रेम वाढतच चालू लागलं. पण ती त्याला ही गोष्ट कधी सांगू शकली नाही, कारण
त्याच्या आयुष्यातलं प्रेम त्याने केलं होतं, जे दैवानं त्याच्यापासून हिरावून घेतलं आणि तो त्या प्रेमाशी एकनिष्ठ होता. हे सगळं ऐकून आपलं प्रेम तिने आतल्या आतच दडवलं. त्याला पुसटशी सुद्धा जाणीव होऊ नये म्हणून हसण्याचा आव आणत अश्रू लपवून त्याला भेटत राहिले. कॉलेजची 3 वर्ष बघता बघता संपली. त्यांची मैत्री नाही, पण बोलणं कमी झालं. आपापल्या आयुष्यात दोघेही गुंतले. क्वचितच कधीतरी 6-8 महिन्यांनी बोलणं व्हायचं, पण ते बोलणं सुद्धा तिला खूप काही देऊन जायचं. आणि अचानक 2 वर्षांनी तो तिला तिच्या शहरात भेटला. ध्यानीमनी नसताना तो भेटला ह्याचा आनंद ती लपवू शकली नाही आणि त्यानेही तो आनंद टिपला. मी परत इथे आलो तर नक्की तुला भेटेल असं सांगून तो गेला. ते 2 ते 3 तास आणि पुढचे 2 ते 3 दिवस ती एका अनामिक गुलाबी विश्वात होती. त्याचं असं अचानक भेटणं, बोलणं, दिसणं काही म्हणजे तिच्या डोळ्यांसमोरून जात नव्हतं. ह्या 2 वर्षात तो खूप बदलला होता. जास्त छान दिसायला लागला होता. ती खळी अजून खोल झालीये असं उगीचच वाटलं तिला आणि आपल्या ह्या वेड्या विचाराचं हसू आलं. मग भेटी वाढत गेल्या. तो जेव्हा तिच्या शहरात यायचा वेळात वेळ काढून तिला भेटायचा. कॉफीवरून सुरू झालेली भेटी डिनरपर्यंत कशा गेल्या त्यांचं त्यांनाही कळलं नाही. ह्या सगळ्यात तिला जाणवत होते की तो बदलला आहे. आता तिची जास्त काळजी घ्यायला लागला होता. वेळात वेळ काढून तिच्यासोबत वेळ घालवला. तिला वेळ द्यायला, भेटायला काम असतील तर ती बाजूला करत होता. तरीही आपल्या मनातली गोष्ट त्याला सांगावी की नाही ह्या संभ्रमात ती आजही होते. ते सांगून आपण आपली ही मैत्री तर गमावणार नाही ना याची चिंता तिला वाटत होती. म्हणून मनातलं प्रेम आपल्या मैत्रीत दाखवून वेळ मारून नेत होती ती. शिवाय त्याच्या मनात नेमकं काय आहे ह्याचा अंदाज तिला येत नव्हता. एक दिवस असाच तो भेटायला आला, पण न सांगता. तिच्या हॉस्टेलच्या बाहेर येऊन त्याने कॉल केला तिला की मी आलो आहे, आपल्याला बाहेर जायचं आहे, पटकन आवरून ये, मी वाट बघत आहे. तिला विचार करायला देखील वेळ नव्हता. पटकन आवरून ती गेली. दिवसभर फिरून रात्री जेवण करून दोघे निघाले. ती पौर्णिमेची रात्र होती. आकाशात पूर्ण चंद्र होता आणि थंडीचे दिवस असल्याने रस्त्यावर सामसूम होती. दोघेही एकमेकांशी एक शब्दही न बोलता त्या भारावलेल्या वातावरणातून चालले होते. अचानक ती शांतता भंग करत तो म्हणाला, आकाशात असा पूर्ण चंद्र, ही थंडी, ही शांतता आणि ह्या सगळ्यातून चाललेलो आपण. आयुष्य जगायला अजून काय लागतं? तिने हे ऐकलं आणि चमकून त्याच्याकडे पाहिलं. तो मात्र त्याच्यात तंद्रीत होता. ह्या सगळ्याचा अर्थ लागेपर्यंत तिचं हॉस्टेल आलं. निरोपाची वेळ आली आणि न राहून तिने त्याला घट्ट मिठी मारली. डोळ्यातून वाहणारं पाणी आज तिने थांबवलं नाही. त्याच्या शर्टवर तिच्या अश्रूंचे डाग पडू लागले. तिच्या अचानक मिठी मारण्यानं तो भांबावला होता.